शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण आला अद्रक लावून होतं तर एक पहिला महिना आपला असतो जो खूप महत्त्वाचा असतो। ह्यामध्ये खूप सारे प्रॅक्टिस करायची असते आपल्याला। लावल्या माती टाकून घ्यायची असते, पाणी सोडावं लागतं, थोडीफार प्रकारे तुम्हाला जर्मिनेशनसाठी काही गोष्टी कराव्या लागतात, तणनाशक मारून घ्यावं लागतं आणि पहिली भर लावावी लागतं। ह्या सगळ्या कामाची आपण लिस्ट बघितली तर पहिल्या महिन्यामध्ये खूप महत्त्वाची कामं आपल्याला करून घ्यावी लागतात। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। तर आता आपण बघत आहे की बाबा आला अद्रक लावल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये काय काय महत्त्वाची कामं करून घ्यायची आहेत ते बघूया आपण, जेणेकरून तुम्हाला काय तुमच्या हातनं चुकत असलं किंवा कशा पद्धतीनं काय नियोजन करायला पाहिजे, कारण का जास्तीत जास्त उत्पादन काढणं हे महत्त्वाचं आहे ते आपण बघूया। जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातला नाही तर संपूर्ण भारताचा सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, आला अद्रकी बाबतीत आपण वारंवार चांगले व्हिडिओ बनवत आहे। का बनवत आहे तर याचं कारण आहे की बाबा आपला सामान्य शेतकरी कुठं चुकता कामा नये। जेवढे जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस करतो, आपण नवीन टेक्नॉलॉजी वापरतो, नवीन गोष्टी नवीन संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, तर ह्याचा उद्देश हाच आहे की बाबा तुम्ही कुठं अडचण न येता तुम्हाला ते सगळं सोयीस्करित्या जावं। आता पहिल्या महिन्यामध्ये काय महत्त्वाची कामं करायची आपल्याला आणि काय काय चुका होत असतात त्या होता कामा नये त्यासाठी। तर लावल्यानंतर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी पाणी पाजत नाहीत, तर पहिला रोल आहे महत्त्वाचा की आपल्याला पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे हे बोरगाव टेक्नॉलॉजीनुसार प्लॉट केलेला आहे आपण, डबल लॅटरल आहे, 3 सऱ्या आपण लावलेल्या आहेत, तर ह्यामध्ये कंटिन्यू पाणी देणं महत्त्वाचं आहे। आता हा माळ रान आहे तर तुम्ही तुमच्या भागानुसार तुमच्या घातीनुसार पाणी द्यायचं आहे। बऱ्यापैकी इथं आपण 2 तास पाणी देतो माळ रान असल्यामुळं। आता काल पाऊस झालेला इथं, ह्याच्या आधी 8 दिवसापूर्वी पाऊस झालेला लावल्यानंतर त्यामुळे खूप सारा तणकाट पण आलेलं तुम्हाला दिसत आहे, तर त्याच्याबद्दल येणारचा व्हिडिओ। पण पाणी हे प्रॉपर दिलं पाहिजे, कारण का जेवढं आपल्या जमिनीमध्ये 4 बोटाची ओल ही मेंटेन राहिली पाहिजे, मॉइश्चरमध्ये घातीत राहिलं पाहिजे, तरच ते आल्याचे फुटवे आपल्याला वर चांगल्या प्रकारे येणार आहेत। तर ही पहिला काळजी घ्यायची म्हणजे पाणी नियोजन हे योग्य प्रकारे करायचे, कुठेही पाण्याला गॅप देऊ नका। जर का तुम्ही पाणी दिला नाही, जे आलं लावलेलं आहे आपण ते मऊ पडतील तुमचे, ते डोळे उगवायला त्याला कमकुवत होतील आणि डोळे प्रॉपर तुमचे फुटणार नाहीत। पण पाणी प्रॉपर असेल तिथं तर मुळी बाहेर काढेल, मॉइश्चर चांगला होईल त्यातनं आणि पटकन जर्मिनेशन काढेल आणि पुढे त्याला चाल चांगली लागेल, मुळं डेव्हलप व्हायलाही चांगल्या गोष्टी होऊन जातात। ह्यानंतर पहिली गोष्ट काय करा शेतकरी मित्रांनो की ह्यानंतर लावल्यानंतर बरोबर 8 दिवसानं तुम्ही टेक्सरायझर टेक्स NPK, ज्यामध्ये बॅक्टेरिया खूप सगळ्या चांगल्या असतात, ज्यामध्ये बोरगाव इंडस्ट्रीचं टेक्सरायझर आणि टेक्स NPK येतं, त्यामध्ये तुम्हाला सांगतो की टेक्सरायझर हे मायक्रोरायझर असतं जे सेल्फ रूट डेव्हलपमेंट करतं। म्हणजे ज्या वेळेला आला अद्रकीला छोटंसं मूळ बाहेर पडेल त्याच वेळेला त्याला शेंडा हळूहळू येत असतो, कोंब फुटत असतं, तर त्या कोंबीसनं जे मूळ आलेलं आहे तर त्या मुळाला पंक्चर करून टेक्सरायझर स्वतः सेपरेट मुळाची लाईन तयार करते आणि एकदा मुळं झालं आणि मुळातनं परत त्याला खाद्य मिळायला लागलं तर परत बाकीचे फुटवे पटपट यायला चांगलं चाल मिळतो। तर यासाठी टेक्सरायझर सोडायचं आपल्याला। टेक्स NPK काय काम करतं की ज्या वेळेला सुरुवातीचे जे काही आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश लागतात आणि जे काही मित्र जीवाणू तयार व्हावे लागतात, सॉईल बायोलॉजी डेव्हलप व्हावी लागते, मायक्रोब्स चांगले तयार व्हावे लागतात, तर यासाठी टेक्स NPK आपलं काम करत असतं। म्हणजे टेक्सरायझर टेक्स NPK हे आपल्याला 1-1 किलो एकरी, आता इथं आळवणी घालणं शक्य होत नाही आणि कुठं घालायचं लक्षात येत नाही आपल्याला, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ड्रिपनं सोडला तरी अतिशय चांगल्या प्रकारे हे काम करत असतं। तर पहिल्या ह्याच्यामध्ये हे सोडून द्यायचं आहे। त्यानंतर बरोबर 4 दिवसानं तुम्ही साधी खतं थोडी आपल्याला देत राहायची आहेत ह्यामध्ये। तर ह्यामध्ये माझ्यामध्ये तुम्ही 1261 देऊ शकता, 24 देऊ शकता, 19 देऊ शकता, तुमच्या भागानुसार तुम्हाला जे काही शक्य होईल ते द्या। ह्याचा उद्देश काय आहे की थोडं न्यूट्रिशन आपल्या जमिनीमध्ये गेलं पाहिजे, कारण का बऱ्याच ठिकाणी बेसल डोस आपण हे स्लो रिलीजवाले टाकायला लावलेला असतो आणि थोडं नकळत न्यूट्रिशनची गरज इथं असते। आणि एकदा तुमचं हे झालं बरोबर 15 दिवसानं छोटे तुम्हाला डोळे दिसायला लागले आणि एक भर झाली तर छोटे डोळे दिसायला लागल्यावर मग आपल्याला आळवणी करायचं आहे, कारण का आळवणी करत असताना प्रॉपर रूट झोन पाहिजे आपल्याकडं। बऱ्याच लोकांचं मी काय बघतो की बाबा महिन्याभरानं केला आळवणी तर द बेस्ट शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला तुमचे सगळे जर्मिनेशन होतील त्यावेळेला आळवणी केलेलं द बेस्ट म्हणजे द बेस्ट। पण गडबड करू नका, बऱ्याच ठिकाणी आलं लावलं आणि लगेच आळवणी घालायला चालू केलं, तर असं करू नका, कारण का जोपर्यंत का तुम्हाला प्रत्येक ह्याचं एक शूट डेव्हलप होत नाही, एक मुळं बाहेर पडत नाहीत, कारण तुम्ही आळवणी कुठं घालणार आहे मुळाच्या सान्निध्यात। मुळासनी काय तर न्यूट्रिशन मिळायला पाहिजे, मुळाच्या चाल व्हायला पाहिजे, मुळी डेव्हलप व्हायला पाहिजे आणि मुळी जेवढी डेव्हलप होईल तेवढं परत कोंब जास्त फुटणार आहे। तर ह्यासाठी आपल्याला आळवणी प्रॉपर घालावं लागतं। तर ती प्रोसिजर नंतर आहे, पण थोडं आधी स्टेबल करण्यासाठी तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे। मग तुम्ही आठवड्याला थोडं 5-5 किलो 1261 सोडू शकता 2-3 टप्प्यामध्ये, ते सुद्धा 24 10 किलो सोडू शकता 2-3 टप्प्यामध्ये। थोड्याफार प्रमाणात पोटॅशची जास्त गरज नसते किंवा मग 13-13चा वापर केला तरी चालू शकतो। तर अशा पद्धतीनं थोडा न्यूट्रिशनचा बॅलन्स करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला हे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की मी मगाशी म्हटलो की बाबा 8 दिवसापूर्वी इथे एक पाऊस झाला होता, तर ह्या पावसामुळे हे तणकाट आलेलं आहे। तणकाट येऊ दे अगर न येऊ दे,
पाऊस पडू दे अगर न पडू दे, सगळ्यात महत्त्वाचं बरोबर तुमचं जर का आलं लावून 8 दिवस झालेले आहे, तुमची बाकी माती ढकलून त्याच्यावर झालेलं आहे, त्यानंतर तुम्ही ड्रिपनं पाणी पाजत आहे व्यवस्थित, तर त्यावेळेला तुम्हाला तणनाशक हे मारायचं आहे. त्यामध्ये तुम्ही मिराईट कतर मारू शकता, राऊंडअप मारू शकता, तुमच्या इथं जे काय अवेलेबल आहे, ग्लायफोसेट आहे ग्लायफोसेट मारू शकता आणि त्याच्यासोबत गोल हे आपल्याला मारून घ्यायचं आहे. ह्यामुळं काय होईल की बाबा जे छोटे छोटे तणकाट आले आहेत तुमचं, तर तणकाट सगळं निघून जातील. कारण का शेतकरी मित्रांनो, सगळं भांगलणं हे खर्चिक असतं, थोडं थोडं परत हे मोठं होतात, ह्याच्या बिया पडून परत पडून जातात. त्यामुळं एक तणनाशक मारा जेणेकरून सगळं तुमचं क्लिअर एकदम स्वच्छ होऊन जातं. आता ह्यानंतर महत्त्वाचं काय काम आहे शेतकरी मित्रांनो, की आलं अद्रक लावत असताना आपल्याला 25,000 डोळे लावत आहे आपण आणि व्हर्टिकल पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. तर ह्यासाठी भर लावणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मी वारंवार सांगतो की बाबा बेड लावून न शेती करता विदाऊट बेडचं आपल्याला करायचं आहे. पहिला जमिनीबरोबर लावून घ्यायचं आहे आणि नंतर माती चढवायची आहे. तर ह्यामध्ये आता सुरुवातीला बघत असलेलं की आपण एक खोऱ्यानं जरा माती ओढून लावलेलं आहे, अजून ह्यामध्ये जर्मिनेशन व्हायचं आहे. पण बरोबर आता हे तणनाशक ह्याच्यावर मारलेलं आहे आपण. आता हे तणनाशक हे 8 दिवसामध्ये वाळलं. आता बरोबर 8-10 दिवसांना तणनाशक वाळलं तर आपल्याला ही माती इथनं आपण हे टाकणार आहे, रोटर घालणार आहे आणि ही माती ह्याच्यावर उडवून घेणार आहे. त्यावेळेला आपल्याला 4 ते 5 बोटाचं इथं अंतर तयार होईल आणि ही माती बेडवर जाईल. अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण आपले 5 ते 6 भरणी होतील त्यावेळेला बेड हा एवढ्या उंचीचा होईल आणि हे थोडं खाली जाईल. ह्यामुळं काय होईल की एवढा माती जर का इकडची इकडं चढली आपली, तर ह्यामध्ये आलं हे पोसत जाणार आहे हळूहळू. हे असं तुम्ही बघितलं असणार आहे की पोसत जाईल. ह्याच्या आधी काय होत होतं, आपलं आलं तिथल्या तिथं पोचणार, एवढे छोटे छोटे गड्डे तयार होणार. पण हेच गड्डे वाढायला, न्यूट्रिशन चांगलं द्यायला, आता तुमचे बऱ्याच लोकांचं काय होतं की आलं अद्रकाची उंची एवढी असते, तर आल्याला पोसायला जागा नसते म्हणून ते अन्न वर ढकलतं. तर आपल्याला तसं नाही करायचं की जेवढं उंची खालून वाढेल, खालून जेवढे फुटवे पडेल तेवढे आपल्या फायद्याचे असतात. तर यासाठी ही काळजी घ्यायची. पहिल्या महिन्यामध्ये बाकी बांध स्वच्छ करायचे शेतकरी मित्रांनो, जेवढं बांध स्वच्छ करता येईल तेवढं बांध स्वच्छ करायचं आहे, पाणी टायमात द्यायचं आहे. आता ह्याच्या आधी आपण आलं ट्रीटमेंट करूनच लावलेला असतो, त्यामुळे ॲडिशनल काही तर करायची गरज नसते. पहिल्या महिन्यामध्ये कामं खूप कमी असतात, तर त्यामुळं स्वच्छता, बांध स्वच्छ करणं, नको असलेली झाडं काढून घेणं, ह्या बाकी गोष्टीकडे आपल्याला नियोजन लावायचं आहे. राहता राहिला मुद्दा, अजून तुमच्या काही समस्या असतील ते तुम्ही सांगा. आमचं मार्गदर्शन पाहिजे असल्यास तुम्ही आमचं कंपनीचे नंबर आहे त्यावर कॉल करू शकता. खाली कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसं वाटतात, अजून काय व्हिडिओमध्ये पाहिजे तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये ॲड करत जाऊ. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं चांगलं काम करूया. धन्यवाद.